नमस्कार, आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीवरती स्वागत. मी आता युवा शेतकरी संघाचा मेळावा आहे. हा भाग कोणता? आंबेगाव. आंबेगाव. मला थोडंफार सांगा की युवा शेतकरी जो संघ आहे तुमचा, हा प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी काय करतो? हा युवा शेतकरी संघ आमचा राजगड तोरणा हा आमचा तसा शेतकरी प्रधान तालुकाचे, म्हणजे इथं भात पीक वगैरे हे घेतलं जातं, ज्वारी काय असे पिकं. तर शेतकऱ्यांना आमच्या भरपूर अडचणी असतात. काही बाहेरील लोक येऊन जमिनी वगैरे लोकांची आमच्या फसवणूक होती. त्या संदर्भात आम्ही लोकांचं मार्गदर्शन करून बाबा किंवा त्यांचे काय प्रॉब्लेम असेल, लोकांचे जर वाद असेल त्यामध्ये समंजसपणाने जे काय असेल ते मिटवायचं, समंजसपणाने ते मिटून किंवा लोकांचे काय बी बियाण्याचे खताचे जे काय अडचणी असतात. असं तुम्ही एक रिअल एखादं उदाहरण असेल तर मला सांगा, जिथे तुम्ही शेतकऱ्यांना असं कुठून मदत केली आहे, कोणतं गाव वगैरे? आत्ताच जस्ट आत्ताच उदाहरण आहे आमचं आजच, की आज आम्ही युवा शेतकरी संघामार्फत आमचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास बापू चोरगे यांनी शेतकऱ्यांसाठी जे आता जे ओला दुष्काळ आला आपला, तर त्याच्यासाठी एक पूर आला, तर त्यासाठी आपले खडकवासचे आमदार यांच्याकडे 1 लाखाचा चेक सुपूर्द केलेला आहे आणि काही प्रमाणात धान्य पण आम्ही दिलेलं आहे आता शेतकऱ्यांसाठी. कारण आम्ही पण शेतकरी कुटुंबातलेच आहोत, त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप हे कळवळ या नाही आहे. मला एक सांगा, कोण बोलतो? बोला, कोणीही बोला, काही विषय. तुम्ही बोला, तुम्ही बोलताय चांगलं. तर मला सांगा की तुमची युवा शेतकरी जे तुमची संघटना आहे, ही किती वर्ष झाले स्थापन होऊन? ही आमची 2019 साली युवा शेतकरी संघटना स्थापन झालेली आहे. 2 मिनिट परत एकदा करा. युवा शेतकरी संघटना ही आमची साधारण 2018-19 साली स्थापन झालेली आहे आणि त्याचा आम्ही खजिनदार काय काय कामं केली? तेव्हापासून आमचा मधला काळ काय थोडासा गेला बॅकफुटला, म्हणजे असं काही काम करता करता काही गोष्टींमुळे थोडेसे. पण त्याच्यानंतर आता जे आम्ही काम करत आहे, आता मराठा आरक्षण असताना सुद्धा आमच्या वेळेस तुम्ही काय केलं? आम्ही जवळजवळ 2 टेम्पो पाण्याची बॉटल पाठवली, काही खाद्य पाठवलं, बिस्किट वगैरे अशा प्रमाणात. असे 2 गाड्या आम्ही इथून स्वतः दिल्या होत्या आणि आम्ही स्वतः जाऊन तिथं मनोज जरांगे यांची पण व्हिजिट केलेली होती. ओके. आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी अजून काय केलं तुम्ही? मराठवाडा आताशी आम्ही ह्यामध्ये मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत तिथपर्यंत काय अजून पोहोचलं, पण जे काय प्रॉब्लेम येतात आता आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे, आता ह्याच्यासाठी आम्ही जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे 1 लाख रुपये दिले. 1 लाख रुपये देऊन आम्ही